शिवसेनेचे मंत्री भरत शेठ गोगावले आपल्या सोबत आहेत। शेठ, ज्या पद्धतीनं रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग विधान परिषदेची जागा आहे त्यावरती वाद राष्ट्रवादी आणि तुमचा पाहायला मिळतोय, नेमका आता निर्णय काय होणार आहे? निर्णय असा होणार आहे की आमचे महायुतीतले तिन्ही नेते, आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब, भारतीय जनता पार्टीचे आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि NCPच्या सुमित्राताई पवार, आता हे तिन्ही मंडळी बैठका करून जे काही गोष्टी ठरवतात त्याच्या अनुषंगाने आम्हाला वाटचाल करावी लागते। आम्ही मागणी केलेली आहे की कोकणातली जी काय विधान परिषदेची आत्ता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्यात त्यामध्ये 1 नंबरला आम्ही आहोत, 2 नंबरला भारतीय जनता पार्टी, 3 नंबरला राष्ट्रवादी काँग्रेस। तर ही जागा आम्हाला मिळावी अशी आमची सगळ्या कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची, नेत्यांची मागणी आहे। त्या अनुषंगाने आम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडे मागणी केलेली आहे। आता काय निर्णय करायचा तो त्यांनी ठरवायचा। आमदार महेंद्र दळवी यांच्या मुलीने अर्ज सुद्धा भरलेला आहे, त्या अर्जाबाबत काय नेमकी भूमिका? तो अर्ज इंडिपेंडेंट त्यांनी भरलेला आहे, तशी चर्चा करून किंवा काय साहेबांशी डिस्कस करून झालेला नाही आहे। त्यांनी वैयक्तिकरित्या तो भरलेला आहे, परंतु आम्ही बसून त्याच्यावरती चर्चा करू, साहेबांच्या काही गोष्टी निदर्शनास आणू आणि साहेब जो काय आदेश देतील तो आम्ही पालन करू। महायुतीचे उमेदवार जे आहेत ते अनिकेत तटकरे असतील अशी चर्चा आहे, अजून नाव घोषित व्हायचं आहे, मग त्याला पाठिंबा असेल की नाही, नेमकं काय? ज्या वेळेला तिन्ही नेते एकत्र बसून ठरवून जे काय फायनल उमेदवार देतील त्यांच्यासोबत आम्हाला काम करावं लागेल महायुती म्हणून, आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही आमच्या नेत्यांच्या आदेशाचं पालन करू। अशी एक चर्चा आहे की जर राष्ट्रवादीला ही जागा सुटली तर पालकमंत्री पद जे आहे गेल्या अनेक दिवसापासून रखडलेलं आहे, जे जाहीर झालेलं नाही, ते राष्ट्रवादींनी कुठेतरी शिवसेनेसाठी सोडावं अशी मागणी जी आहे ती केली जाणार आहे, असं काय मागणी आहे का? मागणी तर पूर्वीपासूनच आहे, म्हणूनच तर ते थांबलेलं आहे ना की आम्हाला मिळावं, ह्या गोष्टीवरती आम्ही ठाम आहोत। आणि त्याच्यावरती आम्ही सांगितलं आमच्या तिन्ही पक्षाचे नेते त्याच्यावरती निर्णय योग्य काढतील असं आम्हाला अपेक्षा आहे। पण जर त्यांनी पालकमंत्री सोडतो असं जर तटकरेंनी सांगितलं किंवा राष्ट्रवादीने सांगितलं तर ही जागा विधान परिषदेची राष्ट्रवादीला सोडली जाईल। हे मी मगाही सांगितलं आपल्याला, एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला शिरसावत असेल। ज्या पद्धतीनं संख्याबळ जे आहे ते तुमच्याकडे अधिक आहे तरी सुद्धा राष्ट्रवादीला ही जागा जी आहे ती सोडावी लागते, नेमकं काय मत? कारण मागच्या वेळेला त्यांना ती जागा ते लोक निवडणूक लढून निवडून आले होते आणि त्याच्यामुळे त्यांनी तो दावा केलेला आहे। आता आपण युतीमध्ये आहोत, युतीमध्ये नसते तर प्रश्नच नव्हता, परंतु युतीमध्ये असल्यामुळे त्यांची ती मागणी आहे की ज्या जसे आमच्या पहिल्या 5 सिटिंग सीट आहेत त्या आम्हाला मिळाव्या, राष्ट्रवादीच्या काही 2 सिटिंग सीट त्यांना मिळाव्या, उरलेल्या भारतीय जनता पार्टी, असं जे काही समीकरणाची चर्चा चालू आहे त्याच्या अनुषंगाने जे आमचे नेते मंडळी निर्णय करणार आहेत तो योग्य निर्णय करतील असं मला वाटतं। पण राष्ट्रवादी पालकमंत्रीपद सोडेल, तुम्हाला काय वाटतं? मी मगाही सांगितलं आपल्याला की एकनाथ शिंदे साहेब जे निर्णय करतील तो आम्हाला मान्य राहील आणि पक्षाच्या हितासाठी शिंदे साहेब तो निर्णय करून घेतील असं मला वाटतं। शेवटचा प्रश्न, तुम्ही काही सांगितलंय का पालकमंत्रीपद घ्या आधी नंतर ती जागा जाहीर करा असं आम्ही काही सांगितलेलं नाही आहे। शेवटी आमच्या नेत्यांना प्रत्येकाला आपल्या पक्षाची काळजी आहे, तर ती काळजी एकनाथ शिंदे साहेब घेत आहेत आणि ते घेतील असं मला वाटतं। धन्यवाद। साहजिकच आहे, आपण जर पाहिलं तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग विधान परिषदेची जागा जी आहे ती राष्ट्रवादीला महायुतीमध्ये सुटेल अशी चर्चा सध्या तरी आहे। अजून ही जागा वाटप होणं बाकी आहे, परंतु तिन्ही प्रमुख नेते जे आहेत ते योग्य तो निर्णय रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जागेसाठी करतील असा विश्वास जो आहे तो भरत शेठ गोगावले या ठिकाणी व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डावरून, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।